मधुर रेसिपीज मध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण लापशी किंवा दलिया कसा बनवायचा हे पाहणार आहोत. अगदी पारंपरिक पद्धतीने गूळ घालून आपण ही लापशी आज बनवणार आहोत. तर वेळ न घालवता लगेचच सुरू करूयात आजची आपली स्पेशल रेसिपी. लापशी बनवण्यासाठी मी इथे 1 कप दलिया घेतलेला आहे. हा दलिया बाजारामध्ये खूप इझिली अवेलेबल असतो. याला लापशीचा रवा असेही म्हटले जाते. छोट्या मोठ्या दोन्ही साईज मध्ये हा दलिया अवेलेबल असतो. मी मोठ्या साईज मधला दलिया इथे यूज करते आहे. 1 कप दलियासाठी मी इथे 1 कप गूळ घेतलेला आहे. गूळ मी कापून घेतलेला आहे. तुम्ही याऐवजी गूळ पावडरचाही वापर करू शकता. ड्रायफ्रुट्स मध्ये मी काही काजूचे काप, मनुके आणि थोडेसे बदाम घेतलेले आहे. त्याचबरोबर मी थोडे खोबऱ्याचे कापही घेतले आहे. पारंपरिक लापशीमध्ये खोबऱ्याचे काप यूज केलेले असतात. आणि ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर आपण इथे अर्धा चमचा इलायची पावडर आणि पाव चमचा मीठ घेतलेले आहे. साधारण पाव कप साजूक तूप घेतलेले आहे. आपण ही लापशी कुकरमध्ये बनवणार आहोत. त्यासाठी मी एक कुकर गरम करायला ठेवले आहे. सर्वात आधी आपण ड्रायफ्रुट्स फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी निम्मे साजूक तूप मी कुकरमध्ये घालून घेतलेले आहे. घी गरम झालेले आहे. आता आपण ड्रायफ्रुट्स घालून घेणार आहोत. मनुके सोडून बाकीचे सर्व इन्ग्रेडियंट आपण घालून घेणार आहोत. मनुके आपण शेवटी घालणार आहोत. हे ड्रायफ्रुट्स आपल्याला छान गुलाबी रंगावर फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि इथे ड्रायफ्रुट्स बऱ्यापैकी फ्राय झालेले आहेत. त्यांचा कलर थोडासा चेंज झालेला आहे. आता आपण मनुके घालून घेणार आहोत. मनुके लगेचच जळले जातात, त्यामुळे आपण ते शेवटी घातलेले आहेत. आणि मनुके छान फुलून आले की आपण हे ड्रायफ्रुट्स काढून घेणार आहोत. आता आपल्याला लापशीचा रवा भाजून घ्यायचा आहे. हा लापशीचा रवा आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचा आहे. लापशीचा रवा छान भाजला की त्याचा छान खमंग वास येतो आणि त्याचा कलरही चेंज होतो. आणखी 2 चमचे साजूक तूप मी लापशी भाजण्यासाठी घालून घेतलेले आहे. ही लापशी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. कुकरमध्ये बनवल्यामुळे काय होते, ही लापशी एकदम झटपट बनते. जर तुम्ही भांड्यामध्ये मोकळी लापशी शिजवली तर त्याला शिजायला खूप वेळ लागतो. आणि कुकरमध्ये शिजवल्यामुळे लापशी छान सॉफ्ट शिजली जाते. आणि आपला लापशीचा रवा इथे छान भाजला गेलेला आहे. खूप छान वास सुटलेला आहे आणि कलरही चेंज झालेला आहे. आता आपल्याला लापशीमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. 1 कप दलियासाठी मी इथे 2 कप पाणी घालते आहे. पाण्याचे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. पाव चमचा मीठही आपण इथे घालून घेणार आहोत. मीठ घातल्यामुळे लापशीची टेस्ट जास्त छान लागते. आता आपल्याला कुकरचे झाकण बंद करून साधारण 3 शिट्ट्या आपल्याला होऊ द्यायच्या आहेत. आणि आता आपली लापशी शिजलेली आहे. कुकर मी थंड करून घेतलेला आहे. आणि हे पहा, अगदी परफेक्ट फुलून आलेला आहे लापशीचा रवा. आणि पाण्याचे प्रमाण तुम्ही बघू शकता, एकदम परफेक्ट झालेलं आहे. आणि लापशी एकदम मोकळी सुटसुटीत झालेली आहे. त्याचबरोबर ती अगदी सॉफ्ट शिजलेली आहे. आता आपल्याला यात गूळ घालायचा आहे, पण गूळ आपल्याला यात डायरेक्ट घालायचा नाहीये. आपण तो आधी पाण्यात विरघळवून घेणार आहोत. एक भांडे मी गरम करायला ठेवलेले आहे. त्यात मी गूळ घालून घेते आहे. 1 कप गूळ आपण इथे घेतलेला आहे. त्यासाठी साधारण अर्धा कप पाणी आपल्याला इथे घालायचे आहे. गूळ आपल्याला फक्त विरघळवून घ्यायचा आहे, त्याचा पाक वगैरे नाही बनवायचा. आणि इथे आपला गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे. आता आपण यात शिजवलेली लापशी घालून घेणार आहोत. ही लापशी आपल्याला गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. उरलेले साजूक तूपही मी इथे घालून घेणार आहे. टोटल आपण पाव कप साजूक तूप इथे यूज केलेले आहे. आता झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे, ज्यामुळे गूळ लापशीमध्ये व्यवस्थित ऍब्झॉर्ब होईल. गुळात घातलेले पाणी पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला ही लापशी अशाच प्रकारे शिजवून घ्यायची आहे. अर्धा चमचा इलायची पावडर मी इथे घालून घेतलेली आहे. त्याचबरोबर ड्रायफ्रुट्सही आपण इथे घालून घेतलेले आहे. आता अशाच प्रकारे मिक्स करत करत आपल्याला पूर्ण ड्राय होईपर्यंत ही लापशी छान परतून घ्यायची आहे. 1 कप दलियासाठी 1 कप गुळाचे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. पण जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाचे प्रमाण थोडे वाढवले तरी चालेल. आणि आता तुम्ही बघू शकताय, गूळ लापशीमध्ये पूर्णपणे ऍब्झॉर्ब झालेला आहे. लापशी छान फुलून आलेली आहे आणि तूपही सुटलेले आहे. आणि अगदी परफेक्ट अशी आपली गुळाची लापशी इथे तयार झालेली आहे. अगदी झटपट बनणारी आणि खूपच चविष्ट असणारी अशी ही गुळाची लापशी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आणि तुमची लापशी कशी बनली हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका.
जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब बटन प्रेस करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, ज्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि माझे नवीन रेसिपीज तुमच्याकडून मिस होणार नाहीत. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.